ओ चुचू शेठ, काय मग आज काळा रस्सा? चला मित्रांनो, काळा रस्सा बनवायला सुरुवात करूयात. काळा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला लागतील 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे. ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, आपण फुल फ्लेमवर हे कांदे दोन्ही बाजूने छान भाजून घेऊयात. मध्ये मध्ये आपल्याला हे कांदे चिमट्याच्या मदतीने फ्लिप पण करावे लागतील, म्हणजे चारही बाजूने हे कांदे छान भाजले जातील आणि आतपर्यंत फ्लेम पोहोचेल. आता तुम्ही बघू शकता कांदा किती छान काळा झालाय, थोडासा करपलाय. त्याच्यानंतर तुम्ही त्याच प्लेटवर खोबरं ठेवू शकता आणि ते छान जळलं पाहिजे, म्हणजे आपल्या काळ्या रस्स्याला छान फ्लेवर येतो. खोबरं रोस्ट करून झाल्यानंतर तुम्ही मिरची भाजायला घेऊ शकता. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरची घेऊ शकता. काळ्या रस्स्यासाठी आपल्याला काही खडे मसाले भाजून घ्यावे लागतात. मग त्यामध्ये आपण घेऊयात धना, जिरं, काळी मिरी, लवंग, थोडीशी दालचिनी, थोडे दगडफूल, त्याचप्रमाणे पांढरे तीळ, कसुरी मेथी, या सगळ्या गोष्टी पॅनवर आपल्याला हलक्या आचेवर छान भाजून घ्यायच्यात, म्हणजे त्या खरपूस झाल्या पाहिजेत. आणि ड्राय छोट्या मिक्सरच्या भांड्यात तुम्ही त्यांना ग्राइंड करू शकता, ज्याची एकदम फाईन पावडर झाली पाहिजे, जी आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही पॅनमध्ये कमी आचेवर सगळे खडे मसाले भाजून घ्या. एकदम हलक्या आचेवर ते खरपूस भाजले गेले पाहिजेत, जळाले नाही पाहिजे. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची छान पावडर करून घ्या. काळा मसाला बनवण्यासाठी आपण जे कांदे, खोबरं आणि मिरची भाजली होती त्याची छान पेस्ट करून घ्या. आता चिकन शिजवून घेण्यासाठी आपल्याला लागेल 3 ते 4 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण घेऊया 3 ते 4 चमचे तेल. त्यामध्ये थोडासा चॉप केलेला कांदा टाकूया तेल गरम झाल्यानंतर, आणि आपली आलं लसूण पेस्ट टाकून छान भाजून घेऊयात, म्हणजे ती गोल्डन ब्राऊन अशी झाली पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, त्यानंतर धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ. आता आपलं मिश्रण गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकूयात स्वच्छ धुतलेलं 1 किलो चिकन आणि ते छान इव्हनली मिक्स करून घेऊयात, म्हणजे आलं लसूण पेस्ट आणि कांदा त्याला सगळीकडे व्यवस्थित लागेल. आता आपण एक साईडला चिकन शिजायला ठेवलं आहे आणि आता आपण काळा रस्सा बनवण्यासाठी सुरुवात करूया. दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आणि आपला काळा मसाला, जो आपण कांदा, खोबरं आणि मिरची भाजून केला होता, तो काळा मसाला गरम तेल झाल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करूयात आणि छान मिक्स करून घेऊया. काळा मसाला तेलात भाजल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकूयात पावडर मसाले, म्हणजे आपण जी गरम मसाल्यांची पावडर केली होती ती सगळी पावडर, 2 ते 3 टेबलस्पून लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, मीठ, चिकन मसाला आणि तुम्ही थोडासा गरम मसाल्याची पावडरसुद्धा टाकू शकता. मग अशा प्रकारे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सगळा मसाला भाजून घेऊयात आणि कवर करून ठेवूयात. तुम्ही बघू शकता आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटले. आता आपण यामध्ये ॲड करूयात शिजलेलं चिकन. चिकन ॲड केल्यानंतर ते मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे काळा मसाला त्याला सगळीकडे लागला पाहिजे आणि आपले चिकनचे पीसेस मसाल्यामध्ये छान भाजले गेले पाहिजे. आता आपण या मिश्रणामध्ये चिकन सूप ॲड करूयात, म्हणजे काळ्या रस्स्याला छान चव येते. रस्स्याला उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये आपण
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. तर अशा प्रकारे आपला गावरान ऑथेंटिक काळा रस्सा रेडी आहे, जो तुम्ही गरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता.